विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाते संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल विठ्ठल गंगा करू पांडुरंगा रूप समान मना पांडुरंगा रूप समान मना विसुरे चरणा संतारिया विसुरे चरणा संतारिया विसुरे चरणा संतारिया नील संतांसी रंजहु चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारुहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या नामचिंतनाचा महान लाभ प्रगट करतायत। आज आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहातला एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम आहे। आपल्या या परिसराला ज्यांनी परमार्थाची मोठी दिशा दिली, अनेक गावोगाव नाम सप्ताह सुरू केली, अनेकांना भक्ती मार्गाला लावलं, लहान लहान मुलांवर संस्कार घडवले, अनेक बालसंस्था निर्माण करून एक जी परमार्थाची दिशा या मार्गाला लावलं, ते या आपल्या भागातलं एक वैभव श्रेयत वैकुंठवासी हरिभक्तपरायण मनोहर महाराज भगत यांचा आज पुण्यतिथीचा महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या नाम सप्ताहात हा एक दुग्ध शर्करा न्याय आहे। आपल्या नाम सप्ताहात हा एक विशेष कार्यक्रम संपन्न होतो आहे। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक वैशिष्ट्य आहे की आपण जसे देवाचे उत्सव करतो तसेच संतांचे उत्सव करत असतो। आपला वारकरी संप्रदायाचाच बारकाने थोडासा विचार केला ना, तर आपला वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी आहे। समन्वय याच्यात
दिसून येतो, विघटन नाही संघटन दिसून येते. एक मी 2-4 मुद्दे याच्या आपल्या पुढे प्रगट करू शकेन की समन्वय कसा या वारकरी संप्रदायात साधलेला आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये एक मूलभूत पहिला समन्वयाचा भाग आपल्या लक्षात आणून देतो. भगवंताची 2 रूपं आहेत, एक निर्गुण स्वरूप आणि दुसरं सगुण स्वरूप. उपनिषद सांगते द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. अमूर्त आणि मूर्त अशी 2 रूपं आहेत, म्हणजे निर्गुण आणि सगुण अशी 2 रूपं आहेत. पण या दोन्ही रूपाच्या बाबतीत मात्र वेगवेगळे प्रकार संप्रदायाचे आपल्याला दिसून येतात. काय काय संप्रदाय फक्त निर्गुणच मानणारे आहेत, निर्गुणाचीच उपासना करणारे, सगुणाला ते मानत नाहीत. काही संप्रदाय केवळ सगुणाचीच उपासना करणारे आहेत, निर्गुणाला मानत नाही. पण निर्गुण आणि सगुण दोन्हीचं ऐक्य मानणारा संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय, की जो निर्गुणालाही मानतो आणि सगुणालाही मानतो. म्हणून विटेवर जो आपला भगवान उभा आहे हा दोन्हीचं ऐक्य दाखवणार आहे. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. दोन्हीचं ऐक्य सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले. म्हणून निर्गुण आणि सगुणाचं ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून निर्गुण आणि सगुण याचीही उपासना ही साधना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथामध्ये सर्वत्र ही मानलेली दिसून येते त्याप्रमाणे. आता पुढे चला आणखी. वारकरी संप्रदाय हा हरी आणि हरात दोन्हीतही ऐक्य मानणारा संप्रदाय आहे. काही संप्रदाय फक्त विष्णूची उपासना करतात, शंकराला मानत नाहीत. काही शंकराची उपासना करतात, ते विष्णूला मानत नाहीत. वीर वैष्णव आणि वीर शैव असे त्यांचे 2 विभागच आहेत. वीर शैव हे शिवाचीच उपासना करणार आहेत, विष्णूची नाही. वीर वैष्णव हे विष्णूचीच उपासना करणार आहेत, शंकराची नाही. परंतु विष्णू आणि शंकर या दोन्हीची उपासना करणारा, दोन्हीचंही ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून आपण वारकरी जशी विष्णूची एकादशी करतो तसंच शंकराचं व्रत म्हणून सोमवार आपण करत असतो, शिवरात्री आपण करत असतो. दोन्ही देवता आपण एक मानतो, भिन्नता मानत नाहीत. आणि याबाबत स्पष्ट सर्व काही प्रकार आपल्याला दिसून येत आहेत. जसे विष्णूचे उत्सव आपण करतो तसे शिवरात्रीचे महोत्सवही आपण संपन्न करत असतो. आणि जागोजागी शिवरात्रीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताह घडत असतात. तसंच तुकोबरायांनी तर स्पष्ट ही भाषा वापरलेली आहे. बाबांनो, दोघांमध्ये भेद नाही, तुम्ही वाद करता कशाला? हरी हरा भेद नाही करू नये वाद. वाद करू नका, दोन्हीत भेद नाही, दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहेत, भेद नाही. भेद तुम्हाला कशात दिसून येतो? 2 नावामध्ये फक्त भेद मानणाऱ्याला वेलांटी दिसण्यासारखे हो. एका नावात वेलांटी आहे आणि एका नावात वेलांटी नाही, एवढाच दोन्हीमध्ये फरक आहे. पण एवढ्यावरून दोन्हीमध्ये भेद मानता कशाला? भेद काशी नाड एक वेलांटीचं आड, एक वेलांटीचं आडवी येतं ना तुम्हाला भेद मानायला. दोन्हीत भेद नाही, दोन्ही एकच आहे. भगवान विष्णू हे शंकराचं ध्यान करतायत, शंकराचं भजन करतायत, पूजा करतायत. आणि भगवान शंकर हे विष्णूचं नामचिंतन करतायत.
आत्मा तो शिवाचा रामजप. रामजप हा शिवाचा आत्मा आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी हा शिवाचा मंत्र आहे. म्हणून दोघांनी एकमेकाला भजलेलं आहे. शिवस्य हृदयम विष्णू विष्णोस्तु हृदयम शिव. शंकराचं हृदय म्हणजे विष्णू आहे आणि विष्णूचं हृदय म्हणजे भगवान शंकर आहे. दोघेही जण एकमेकाची खूप चांगल्या प्रमाणे उपासना करतायत. महादेव भगवान विष्णूचं भजन करतायत आणि भगवान विष्णू शंकराची पूजा करतायत. भजन करी श्रीराम जय राम जय जय राम. महादेव प्रभू रामचंद्रांचं विष्णूचं भजन करतायत आणि रामप्रभू काय करतात? रामपूजी सदाशिव. रामप्रभू सदाशिवाचं पूजन करतायत. आपल्याला माहीत आहे लंकेवर स्वारी करण्याकरता प्रभू रामचंद्र सर्व सैन्यासह ज्या वेळेला समुद्र तटाकावर गेले, तिथे गेल्यानंतर आता पुढे प्रयाण करायचे, पुढची आपल्याला वाटचाल करायची, तर भगवान शंकराचं पूजन करून आपण पुढच्या मार्गाला लागूया. म्हणून रामप्रभूंनी भगवान शंकराचं मंदिर तिथे उभारलं आणि मंदिर उभारून पूजा अर्चा केली आणि रामेश्वर असं त्याला नाव दिलं. रामेश्वर. भगवान शंकर रामपूजी सदाशिव. सदाशिवाची रामप्रभू पूजा करतायत. तर रामेश्वर नाम रामप्रभूंनी दिलं. पण रामेश्वर नावातले वेगवेगळे भाव आपल्याला दिसून येतात. रामेश्वर नावाचा अर्थ काय नेमका? रामेश्वर नाम हे का ठेवलेलं आहे? म्हणून काही लोक रामप्रभूंकडेच गेले आणि रामप्रभूंना म्हणू लागले तुम्ही ही पूजा केली आणि रामेश्वर असं नाव ठेवलं, तर रामेश्वर नावाचा अर्थ काय आम्हाला समजून द्या. रामप्रभू म्हणतात का अवघड का? थोडाच अर्थ आहे, सरळ अर्थ आहे. रामस्य ईश्वर रामेश्वर. रामाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर. माझं ते ईश्वर आहे, माझं ते दैवत आहे. मी त्यांची स्थापना केली, मी त्यांची पूजा अर्चा केली. म्हणून रामेश्वर म्हणजे रामाचा ईश्वर तो रामेश्वर असा षष्ठी तत्पुरुष समास करून रामप्रभूंनी रामेश्वर नामाचा अर्थ सांगितला. काही लोक फार चोखंदळ असतात. इकडून काय तिकडून काय दोन्हीकडूनही पाहत असतात, दोन्हीकडूनही विचार करतात. म्हणून तेच काही लोक भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला म्हणले शंभो या आपल्या मूर्ती स्थापना करून या मंदिराला हे जे नाव दिलं आणि या अधिष्ठात्री देवतेचं नाव जे जाहीर केलं गेलं तर रामेश्वर असं नाम याला दिलं गेले. तर रामेश्वर नामाचा अर्थ काय नेमका आम्हाला समजून द्या. भगवान शंकर म्हणलाले काय अवघड काय, खूप सुंदर अर्थ आहे रामेश्वर नामाचा. म्हणे काय? रामश्चासौ ईश्वर यस्य सहा रामेश्वर. राम हाच आहे ईश्वर ज्याचा, तो रामेश्वर. म्हणजे भगवान शंकरने रामाला आपलं ईश्वर मानलं आणि रामप्रभूने शंकराला आपलं ईश्वर मानलं. म्हणजे दोघे पण एकमेकाला आपला ईश्वर मानतात. मग तुम्ही उगीच भेद कशाला करता? तुम्ही त्याच्यात भेद का करता? भेद करू नका. दोन्ही एकच आहे, एकच आहे. हा माझा कोणता हात आहे? उजवा. हा कोणता आहे? आणि दोन्ही हात माझेच ना. दोन्ही हात कोणाचे आहेत? एक माझेच आहेत. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. दोन हात त्याला नावं वेगवेगळे आहेत पण आहे एकच शरीर. तसं राम आणि शंकर दोन्ही एकच आहेत. हरिहर दोन्ही एकच आहेत असा समन्वय वारकरी संप्रदायात साधलेला आहे. म्हणून एकादशी जशी आपण करतो तशी शिवरात्री करण्याचं, सोमवार करण्याचं आपल्या संतांनी विधान केलेलं आहे. आपल्या वैष्णवांचे जे 29 उपवास आहेत त्या 29 उपवासामध्ये
24 एकादशा आणि 5 उपवास जे सांगितलेले आहेत नाथ महाराजांनी भागवतामध्ये, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. हे उत्तमोत्तमी शिवरात्र, शिवरात्रीचा उपवास आपण केला पाहिजे असा समन्वय वारकरी संप्रदाय साधलेला आहे. म्हणून एकादशी जशी करायची तसंच सोमवार देखील आपण कावडीच्या अभंगात म्हटलंय, व्रत करा एकादशी सोमवार. एकादशी करा तसं सोमवार हे व्रत तुम्ही करा. जर कोणी करणार नाही तर तुकोबरा म्हणतात त्यांची कोणती गती होईल काय आपण सांगू शकत नाही. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणून आपला हा वारकरी संप्रदाय समन्वयवादी आहे, समन्वय घडवणारा असा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून या प्रकारे सर्व मी निर्गुणपासून देवतेच्या मूळ स्वरूपापासून आपल्याला बाहेर बाहेर सांगत आलेलो आहे. तसंच वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचं नामचिंतन जसं करायला सांगितले तसं संतांचं नामचिंतन करायला सांगितलेलं आहे. संतांचं तुम्ही नामस्मरण करा. पण का हो तुकोबर आहे, आम्हाला एक म्हणायचं आहे, देवाचं नामस्मरण करणं हे वेदात, पुराणात, रामायणात, महाभारतात सर्व धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चांते हरिस सर्वत्र गीयते. तुकोबारांचा अभंग आहे, वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधेला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम. अनंत वेद हेच सांगतायत. शास्त्र, सर्व शास्त्र हेच सांगतात नामचिंतन करा. 18 पुराणे काय ग्वाही देतात? 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच येत, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गाय. त्याचं नाम गावं, त्याचं नामचिंतन करावं असं सांगताय. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी. वेदशास्त्र पुराणादिकामध्ये देवाचं नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. तसंच तुम्ही सांगता देवाचं नामस्मरण जसं करत आहात तसं संतांचं नामस्मरण करा असं तुम्ही आम्हाला सांगता. महाराज म्हणतात हो, पण कोणतंही काम करत असताना, कोणती उपासना साधना करत असताना त्याची फलश्रुती ही शास्त्राधिकामध्ये सांगितलेली आहे. ते आपण केल्यानंतर त्याचं फल काय प्राप्त होत असतं. कोणतंही जे जे काय सांगितलं जातं त्याचा फलाचा निर्देश केला जातो. कारण जे जे आपण करावं ते असं करावं की ज्याच्यातून फलनिष्पत्ती होईल, फल प्राप्त होईल असं करायला पाहिजे. फलाशिवाय कोणीही कोणत्या कार्यात प्रवृत्त होत नाही. फल कळल्यानंतरच कोणी काही करायला लागत असतो. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदः अपि न प्रवर्तते. फळ कळल्याशिवाय मंद बुद्धी पुरुष देखील कुठल्याही कार्यात प्रवृत्त होत नाही. मग करिष्यति विना कार्यम कथम यत्नं कृती नरः, यत्नं कृती नरः कथम. तो प्रयत्न करणारा बुद्धिजीवी मनुष्य कसा तिथे प्रवृत्त आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते करिष्यति विना कार्यम कथम यत्नं कृती नरः. मंद बुद्धीचा पुरुष फल कळल्याशिवाय प्रवृत्त होत नाही, तर बुद्धिजीवी मनुष्य, प्रयत्नशील मनुष्य फळ कळल्याशिवाय प्रवृत्त कसा होईल. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं हे आहे, देवाच्या नामचिंतनाचा जागोजागी उल्लेख केलेला आहे. नामचिंतनाचं फल खूप ठिकाणी गायलेलं आहे. तर नामचिंतनाच्या फलातून हरिपाठ हा तर पूर्णतः प्रत्येक अभंगात फल दाखवणारा आहे. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये ज्ञानोबरांनी म्हटले की तुम्ही मुखाने हरी म्हणा, हरी म्हणा. काय होईल त्याने? पुण्य प्राप्त होईल. हरी म्हणा तर तुम्ही एक करा, सज्जनांची नावं घ्या,
सज्जनांचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. सज्जनांची नावं घेण्यातही त्याचप्रमाणे पुण्य प्राप्त होणार आहे. पुण्यवंत हे पुण्यवान नामाचं बहुवचन आहे. पुण्यवान, पुण्यवंत, पुण्यवंत, भगवान, भगवंत, भगवंत, त्याप्रमाणे बहुवचन आहे. म्हणजे अफाट पुण्य, अगाध पुण्य संतांच्या नामचिंतनाने प्राप्त होऊ शकते. मला पुण्यतिथी शब्दातला भाव याच्यातून स्पष्ट करायचा आहे. पुण्यतिथी कोणाची? ज्यांनी जीवनात काय पुण्य संपादन केलेलं आहे आणि इतरांना पुण्य मार्गाला लावलेलं आहे त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते. पुण्यतिथी त्यांचीच असते की ज्यांनी स्वतः जीवनात पुण्य संपादन केलेलं आहे आणि इतरांना पुण्यवान बनवलेलं आहे, इतरांना पुण्य मार्गाला लावलेलं आहे, त्यांचीच पुण्यतिथी. इतरांची होऊ शकत नाही. आयुष्यभर पापच पाप करणाऱ्याची पुण्यतिथी काय म्हणायची? पण अलीकडे लोक कोणाची पुण्यतिथी म्हणतात ते द्या सोडून. तमासगिऱ्याची पुण्यतिथी, कोणाची पुण्यतिथी, पुण्य शब्द तिथी शब्द कुठेही लावतात. आयुष्यभर पापच पाप ज्याने केले त्याची पुण्यतिथी कसली म्हणायचीच झाली तर पाप तिथी म्हणा. पाप तिथी ती पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी त्यांची ज्यांनी काय जीवनात पुण्य संपादन केलंय, इतरांनाही पुण्य मार्गाला लावलेला आहे. वाढता हा पुण्य धर्म केला, हा पुण्य धर्म वाढता केला, हरिभजने हे धवळलेले जग. ज्यांनी पुण्यच पुण्य जीवनात संपादन केलेलं आहे, अनेकांना पुण्य मार्गाला लावलेला आहे, नामचिंतनाकडे भक्तीकडे वळवलेलं आहे. वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्यच पुण्य त्यांनी जीवनात मिळवलेलं आहे. म्हणून तुकोबरायांनी खरा दाता कोण हे सांगत असताना म्हटलेलं आहे की दाता तोच खरा की जो भगवंताचं स्मरण घडवतो. भगवंता नारायणा स्मरवी, नारायणाची आठवण करून देतो, नारायणाचं चिंतन करायला लावतो, तो खरा आहे दाता. अनेक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. अन्य देणारे जे आहेत ते नाशिवंत देत आहेत आणि हे शाश्वत देत आहेत. म्हणून नाशिवंत देणारा हा दाता हा खरा दाता नाही. शाश्वत देणारा, चिरकाल टिकाऊ देणारा, शाश्वत देणारा तो खरा उत्तम दाता. अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. म्हणून भगवंताचं स्मरण घडवलं जातं. एक नाम मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. मुखामध्ये एक नाम येण्याकरता जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ मुखाशी यावया. एक वेळ मुखामध्ये नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. मग असं नाम जे सातत्याने दुसऱ्याकडून घडवतायत, जे सर्वांना या नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत, त्यांचं किती पुण्य असायला पाहिजे, किती पुण्य असायला पाहिजे. म्हणून असं अफाट अमर्याद पुण्य त्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. कशावरून म्हणते आता याच्यातूनच सांगायचं झालं तर ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पुण्य मिळू शकते त्यांनी आपल्या जीवनात किती पुण्य केलेलं असायला पाहिजे हे थोडंसं लक्षात घेता येण्यासारखं आहे की त्यांचं नाव घेण्यामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावे आणि असं पुण्य ज्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे त्यांचीच पुण्यतिथी आहे. आज मनोहर महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. यात विशेष असं हे दडलेलं आहे की त्यांनी खरोखरच अनेक लोकांना परमार्थाला लावलं. अनेक गावोगाव नामसप्ताह सुरू केले. जिथे नामसप्ताह होत नाही अशा वस्त्या वस्त्यापर्यंतही जाऊन नामसप्ताह घडवले. अनेक भजनी मंडळं तयार केली. अनेक लोकांना या परमार्थाला लावलेलं आहे. खूप या प्रकारचं विशेष कार्य केलेलं आहे. आज आपल्याला हे सर्व दिसून येत आहे की त्यांनी किती मिळविली मांदी वैष्णवांची मांदी मिळविली. अनेकांना या भक्ती मार्गाला लावलं. सर्वांचा समन्वय घडवला, समुदाय घडवला. अशा प्रकारचं पुण्य
अनेक प्रकारे त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न होतो आहे. हा देवाला अनंत पटीने आवडणार आहे, अनंत पटीने आवडणार आहे. मी एक नेहमी सांगत असतो, देवाला आपले उत्सव करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले उत्सव फार आवडतात. आपल्या उत्सवापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले उत्सव देवाला फार आवडतात. तुका म्हणे सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा देवाला अतिशय उत्तम वाटते. आपले उत्सव करणाऱ्याला भगवान तितकंसं महत्त्व देत नाही. आपल्या भक्तांचे केलेले उत्सव देवाला फार पटीने आवडतात. त्याने तो अधिक संतुष्ट होतो. आता आणखी थोडंसं पुढचं पाऊल उचलून सांगतो. एखादा कोणी आपली भक्ती करत आहे पण भक्तांची जर भक्ती करत नसेल तर अशा भक्ताला भगवान भक्तही मानायला तयार नाही. केवळ आपलीच भक्ती करणारा जो भक्त आहे, आता आपलीच करतोय ना, दुसरं कोणाची नाही, आपलीच करतोय ना, तर याचा माणसाला जास्त अभिमान वाटतो की नाही. अहो कोणाला नाही, माझ्याशिवाय तो कोणालाच काही मानित नाही म्हणतो. त्याला त्याचा अभिमान विशेष वाटतो, त्याला तो महत्त्व देतो. पण इकडे लक्षात घ्या, भगवान हा केवळ आपलीच भक्ती करणारे जे आहेत त्यांना आपले भक्तच समजत नाहीत, भक्तच मानत नाही. मग देवा तुझे खरे भक्त कोणते तरी सांगा आम्हाला. तर भगवान सांगतात, माझ्या भक्तांची जे भक्ती करतात ना तेच खरे माझे भक्त आहेत. केवळ माझे भक्ती करणारा त्याला मी भक्त मानायला तयार नाही. ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्चते जनाः. आत्मपुराणात म्हटलेलं आहे भगवंताने, ये मे भक्त जनाः, हे पार्थ, ये मे भक्त जना, हे अर्जुना जे माझे भक्त आहेत ते मे भक्त जनाः न, जे केवळ माझीच भक्ती करणारे ते खरे माझे भक्तच नाहीत. मग देवा तुझे खरे भक्त कोण? भगवान सांगतात, मद भक्तानाम तुये भक्ताः ते मे भक्त तमामताः. माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत, माझ्या भक्तांची जे भक्ती करतायत तेच खरे माझे भक्त आहेत. म्हणून आपल्या भक्तांची केलेली भक्ती देवाला अधिक आवडते. म्हणून आज हा जो आपण मनोहर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव करत आहोत, असे भक्तांचे जे जे उत्सव जिथे केले जातात ते देवाला फार आवडत असतात. म्हणून आपण आपल्या वारकरी संप्रदायाचं हे स्वरूप पाहतो. जसे देवाचे उत्सव आपण करतो तसे भक्तांचे उत्सव करतो. देवाची जशी मंदिरं बांधतो तसं भक्तांचं मंदिर बांधतो. देवाची मूर्ती स्थापना तशी भक्तांची मूर्ती स्थापना. देवाचे उत्सव तसे संतांचे उत्सव. आणि देवांचं जसं नाम घेतलं तसं तसं संतांचं नामचिंतन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेषत्वाने घेतलं जात आहे. म्हणून भक्तांची केलेली भक्ती देवाला फार आवडते, फार आवडते. म्हणून 12व्या अध्यायामध्ये देवाने असं सांगितलंय, सर्व जगाचं आराध्य दैवत मी आहे. सर्व जगाचं आराध्य दैवत मी आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजित. सर्वच तो हा देवाचाही देव. तो हा देवाधिदेव बरवा, देखिला देखिला माये देवाचा देव. सर्व देवाचा तो देव आहे. सर्व जगाचं, सर्व देवांचंही दैवत देव आहे. सर्वांचा आराध्य दैवत तो देव आहे. त्या देवाला विचारलं, देवा सर्वांचं दैवत तुम्ही आहात, तुमचं दैवत कोण? देवाने सांगितलं, माझं दैवत एक आहे. म्हणे कोण तुमचं दैवत? ऐका, भगवान म्हणतात, माझं दैवत ते आहे, माझे जे प्रेमळ भक्त आहेत ते प्रेमळ भक्त तर माझं दैवत आहेच आहे. पण त्या माझ्या प्रेमळ भक्तांची वार्ता, त्या प्रेमळ भक्तांचं गुणगान जे दुसऱ्यांना सांगतात, माझ्या प्रेमळ भक्तांचं जे गुणगान करतात ते माझं खरं दैवत आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही.
आम्ही आपली परमदेवता मानू, आम्ही आमची ती परमदेवता समजतो. म्हणून प्रेमळ भक्त हे माझं दैवत आहे एवढंच नाही, माझ्या प्रेमळ भक्तांची जे भक्ती करतात, त्यांचं जे गुणगान करतात, त्यांचं जे स्तवन करतायत, ते माझं श्रेष्ठ दैवत आहे असं भगवान समजतो. म्हणून संतांचे केलेले उत्सव देवाला अनेक पटीने असे आवडणारे आहेत. देवाला ते अधिक आवडतात. तेही प्राणा परवते आवडते मज निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, भक्ताच्या चरित्राशी प्रशंसा करतात, देवाला ते प्राणापेक्षाही फार आवडतात. म्हणून आपले भक्तांनी केलेले आपले उत्सव त्याला देव तितकं महत्त्व देत नाही, पण आपल्या भक्तांचे जर कोणी उत्सव केले तर देव त्याला अधिक महत्त्व देतो, अधिक गुण मानतो. म्हणून नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांच्या माऊंद्याचा कार्यक्रम करायचा. म्हणून रुक्मिणी मातेने देवाला म्हटलं, देवा नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आलेले आहेत, तर यात्रा करून आल्यानंतर माऊंदळ घालायचं असतं. तर मला असं वाटतं, आईसाहेब म्हणतायत, या दोघांच्या माऊंद्याचा कार्यक्रम आपण केला पाहिजे, आपण करावा. आणि त्यांचा तो माऊंद्याचा कार्यक्रम करणं, भक्तांचे वैष्णवांचे कोणतेही उत्सव करणं, देवा तुम्हाला फार आवडतात की नाही. आपल्या दासांचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे, देवा हे तुमचं ब्रीद आहे. आपल्या दासांचं, आपल्या भक्तांचं गुणगान करणं, त्यांचा सोहळा करणं हे तुमचं ब्रीद आहे. म्हणून देव आपल्या भक्तांचे उत्सव करण्याचं ब्रीद सांभाळून आहे, ब्रीद तो राखतो आहे. म्हणून देवाला अनेक पटीने आवडणारा असा वैष्णवांचा सोहळा आहे. आज त्या दृष्टीने तो कार्यक्रम संपन्न होत आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, देवाच्या नामचिंतनात जसं पुण्य आहे तसं संतांच्याही नामचिंतनात पुण्य प्राप्त होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. इतरांचं नाव घेऊच नाही, पण देवाचं आणि संतांचं नाम घेतल्याशिवाय राहू नये. इतरांचा संकल्पही आपल्या जीवनात व्हायला नको, पण संतांचा संकल्प, देवाचा संकल्प आपल्या जीवनात अवश्य व्हावा. संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो, संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे. संकल्पाला अधिष्ठान जर कोणतं खरं असं चांगलं तर नारायण भगवान आहे. म्हणून संकल्प हा त्याचा करायचा आहे, तसाच संकल्प हा संतांचा करायचा, त्यांचं स्मरण करायचं, त्यांचं चिंतन करायचं आहे. देवाच्या नामचिंतनात जे फल आहे तेच संतांच्या नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे. सज्जनांचे नावं घेऊन पुण्यवान व्हावं. अनेकांचं इतरांचं नाव घेण्यामध्ये वाणीला शीण आहे, इतरांचं नाव घेण्यात वाणीला शीण आहे. हे असो तू आयानी, असो ती ये वायानी, कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचे तसा. या श्लोकावर माऊलींनी विवरण केल्यानंतर आता पुढे महात्म्यांचं गुणगान करायचं. म्हणून आता बाद झालं, या आसुरी लोकांचं वर्णन करणं नको, बाद झालं. वाणीला शीण आहे त्याच्यातून. पण अर्जुना, आता तुला मी अशी कथा सांगतो, अशी महात्म्यांची कथा सांगतो की ज्याने वाणीला शीण नाही होणार, वाणीला विश्रांती मिळेल. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. वाणीला विश्रांती जिथे प्राप्त होईल अशी ती साधूची कथा आहे. म्हणून पुढे मग महात्मा नसमाम पार्थ असं महात्म्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तर इतरांचं नाव घेण्यात वाणीला शीण आहे आणि संतांचं आणि देवाचं नाम घेण्यामध्ये वाणीला विश्रांती आहे. महाराज, मग तुमची वाणी देवाचं जसं नाव घेते तसं संतांचं नाव घेते का?
तुकोबारा म्हणतात घेते का म्हणजे माझी वाचा तर संतांचं नाव घेण्या वाचून राहतच नाही. संतांचं नाव घेण्यामध्ये जी तूट आहे ती तूट माझी वाचा स्वीकारतच नाही. हेच तुकोबारा आहे अभंग. माझी वाचा तूट स्वीकारत नाही. कारण संतांचं नाम न घेण्यामध्ये जी तूट आहे जी हानी आहे ती फार आहे. देवाचं नाम न घेण्यात जशी फार हानी आहे तसंच संतांचं नामचिंतन न करण्यात फार मोठी हानी. देवाचं नामचिंतन जर कोणी करत नसेल तर ज्ञानोबा म्हणतात त्याने आपल्या जीवनात फार मोठी हानी करून घेतली. वाजत असे बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. थोर हानी आहे. भगवंताचं नाम न घेण्यामध्ये मोठी हानी आहे. तो एक क्षण आपला भगवंताचं नाम न घेता वाया गेला. फार मोठे आपण नुकसान केले आपले. तो एक क्षण नाम घेतल्या विना गेला. मोठी हानी आहे. तुकोबारा आहे तेच म्हणतात विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84. नरक साधिला विसरोनी देवा बुडाले ते भवा नदी माझी. भगवंताच्या विस्मरणामध्ये फार मोठी आपली हानी आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात माझी वाचा ती हानी स्वीकारत नाही म्हणजे याचा अर्थ माझी वाणी ते नाम घेतल्याशिवाय राहतच नाही. सतत माझी वाणी ती नाम घेत राहते. नेघे माझी वाचा तुटी. संत आपल्या जीवनात आपल्याला अनुभवाला जे येतं ते सांगत असतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच सांगतो की आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतो आणि अनुभव आल्यानंतर मग लोकांना ते सांगत असतो. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. म्हणून आम्ही संतांच्या नामस्मरणाचं काय फल आहे, संतांचं नाम घेतल्यानंतर काय प्राप्त होऊ शकतं हा आम्ही अनुभव घेतलेला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहे. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता. संतांचं ध्यान करण्या स्मरण करण्या चिंतन करण्यामध्ये परब्रह्म हाताला आलेला आहे. आम्हाला तो अनुभव आलेला आहे की परब्रह्म हाताला येणं याच्या इतका श्रेष्ठ लाभ दुसरा कोणताच नाही. सर्वात मोठा लाभ आहे. तुका म्हणे आता लाभ नाही या परत यापेक्षा श्रेष्ठ लाभ नाही. तुकोबारा तो श्रेष्ठ लाभ सांगतात. परब्रह्मची आले हाता. तो हाताला आला हा सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोड. सर्वात महान लाभ आहे आणि तो फुकटात आहे. महालाभ फुकासाठी म्हणजे काय त्याच्याकरता काही खर्च करावा लागत नाही. इतर तुमचं कुठलंही काही करण्याकरता मोठी किंमत मोजावी. जितकं मोठं काही घडवायचं असते तितकं मोठं भांडवल लागतं. तितक्या मोठ्या भांडवलाशिवाय तितकं मोठं काही करता येत नाही. म्हणून मोठं मिळवण्याकरता मोठं भांडवल पाहिजे. पण इथे हा जो महान लाभ इतका श्रेष्ठ लाभ आहे की याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता यल लाभांना परो लाभो यत सुखांना परम सुखम. यापेक्षा यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकं ततः. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ असा दुसरा कोणता नाही. पण हा श्रेष्ठ लाभ जो हाताला आलाय हा जो प्राप्त झालाय हा फुकटात. याला काही नाही. महालाभ फुकासाठी म्हणजे याचा अर्थ काय, जी शरीर सामुग्री आपल्याला मिळालेली आहे एवढीच सामुग्री पुष्कळ आहे भांडवल. याला एवढंच भांडवल पुष्कळ. याला दुसरं काही गोळा करण्याची गरज नाही. आपल्याला देवाने हे भांडवल दिलेलं आहे. सर्व दिले. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसी नारायण. जेने तू नारायण जोडसी, ज्याने तू नारायणाला प्राप्त करून घेशील अशी ही सहज सामुग्री तुला दिलेली आहे. दिलेली आहे.
म्हणून वाचा दिली. या वाचेने त्याचं नाम घ्यायचं, त्यांचं स्मरण करायचं, बस. फक्त काय खर्च आहे? महालाभ फुकासाठी, फुकटात लाभ आहे. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. नाशिवंत देता, नाशवान आहे, ते देण्यातून शाश्वत मिळवलं. किती मोठं हे व्यवहाराचं, व्यापाराचं स्वरूप झालेलं आहे. म्हणून फुकटात असा महान लाभ प्राप्त होतो आहे. मग माझी वाचा तिथे तूट स्वीकारेल कशी? नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. संत मी सांगितलं आपल्याला, आपल्या अनुभवाला जे येतात ते सांगत असतात. आम्ही काही न करता सांगत असतो, न अनुभव घेता सांगणारे फार असे झालेले आहेत. काही करत नाही आणि सांगितल्याशिवाय मात्र राहत. स्वतः आचरणात आणून मग समाजाला देणारे संत असतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, अंगी क्रिया करुणी दाविती. अंगाने क्रिया करून दाखवतायत. ज्ञानोबराने सर्वांना वारीला जायला सांगितलं. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे. पंढरीला चला, पंढरीला चला. नुसतं सांगितलं नाही, हातात पताका घेतली, खांद्यावर मारली आणि पंढरपूरच्या वारीला ज्ञानोबाराय लागले. स्वतः वारी केली, स्वतः त्यांनी क्रियेत ते आणून दाखवलं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगली. संत स्वतः क्रिया करून दाखवतात. आपल्याला अनुभव आल्यानंतर मग ते जगाला देत असतात. आम्ही सांगतोच पाट्याच्या पाट्या, आचरण मात्र काहीच नाही. सांगायचं फक्त काम, नुसतं सांगण्याचं काम करणं याला संतांनी महत्त्व दिलेलं नाही. स्वतः आचरणात आणण्याला संतांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपण आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं. ही संतांची प्रणाली आहे. तुकोबराय सांगतात, आम्ही ते पहिलं करत आलेलो आहे. माझी वाणी ती तूट स्वीकारत नाही. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. फुकटात असा हा महान लाभ हा प्राप्त होतो आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी त्या संतांच्या नामचिंतनात सतत असतो. पण का हो महाराज, कोणतंही काही करत राहण्यामध्ये जीवाला श्रम होत असतात आणि श्रम परिहार झाला पाहिजे. श्रम परिहार झाल्यानंतर पुढे कोणत्याही कार्याला मोठी एक शक्ती, ऊर्जा प्राप्त होत असते. पुढचं कोणतंही करण्याकरता मनुष्य जोमाने लागतो. आणि विश्रांती जर झाली नाही, विश्रांती जर घडली नाही तर काही करण्याकरता तो प्रवृत्त होत नाही. हे बघा, तुम्ही म्हणता ते खरं आहे ना, पण आपल्याला अजिबात आता काय जमायचं नाही. इतका थकलो दिवसभर की काही आता करण्याची इच्छा राहिली नाही. पण असं ते तुमचं कसंही असो म्हणे, तुमचा कोट्यवधीचा काळ असे ना, काय असते ना, पण मला आता ते शक्य होणार नाही. म्हणजे कुठे जर थकलेलं असेल तर विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांती झाल्याशिवाय कामाला जोम येत नाही, ते करण्याकडे प्रवृत्त होत नाही. तुकोबराय मग आता तुम्ही हेच करत राहण्यामध्ये तुम्हाला श्रम होणार की नाही? आणि मग विश्रांतीची आवश्यकता आहे ना, मग विश्रांती करता काहीतरी करायला पाहिजे ना. तुकोबराय म्हणतात, विश्रांती करता दुसरं काही करण्याची गरजच नाही. विश्रांती मिळण्याकरता दुसरं काही साधन शोधायला पाहिजे असं काही नाही. हे जे करत आलेलो आहे, जे तुम्हाला करायला सांगतो आहे, हे करण्यातच जीवाला विश्रांती आहे. हा आपण वाचेने घेण्यामध्ये श्रम होत आहेत ना. तुकोबराय म्हणतात, वाचेने घेण्यामध्ये श्रम होतात, ठीक आहे, पण ती वाचा देखील विश्रांतीला इथेच येऊ शकते. संतांच्या ठिकाणी
नुसता भाव जरी ठेवला तर त्या भाव ठेवण्यातूनच जीवाला विश्रांती प्राप्त होत असते. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात विश्रांतीचा तुकोबाराय म्हणतात विश्रांती मिळवण्याकरता संतांना सोडून बाजूकडे कुठं जायला पाहिजे असं काही नाही. स्मरण करण्यापेक्षाही नुसता भाव जरी ठेवला संतांच्या ठिकाणी तर तो भाव देखील विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, संतांची पायी भाव विश्रांतीचा ठाव. संतांच्या चरणी भाव जरी नुसता ठेवला तर तो नुसता ठेवलेला भाव देखील जीवाला विश्रांती प्राप्त करून देणार आहे. तो विश्रांतीचं ठिकाण आहे. काय भाव? संतांच्या ठिकाणी भाव ठेवणं ही मोठी विश्रांती आहे. संत हेच खरं विश्रांतीचं ठिकाण आहे. कोणाही मानवाला विश्रांती जर हवी असेल तर त्याने संतांकडे जावं. तुकोबाराय म्हणतात जाशी तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. संतांच्या गावाला जाण्यात विश्रांती आहे. म्हणून संतांच्या गावी जावं. कोणालाही विश्रांती मिळू शकते. म्हणून मानवालाच काय देवाला देखील काही वेळेला विश्रांती असावी असं वाटतं. प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील एकदा फार कंटाळा आला. देव नामदेवरायांना म्हटले, नामदेवा अरे ह्या पुंडलिकाने केव्हाचं मला उभं केलं. इथे 28 युग झाली त्याने मला इथे उभं केलेलं आहे. मला आता खूप श्रम झालेले आहेत. मला विश्रांती हवी आहे. विश्रांती मला कुठे मिळेल? नामदेवा सांग एखादं ठिकाण. नामदेवराय देवाला विश्रांतीचं ठिकाण सांगतात. नामा म्हणे देवा नामदेवरायांनी देवाला विश्रांतीचं ठिकाण सांगितलंय. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया एक दिवस नाही कल्पवरी. कुठे? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. तिथे चला, आळंदीला चला, ज्ञानोबारायांकडे चला. म्हणजे ज्ञानोबारायांकडे येण्यात, संतांकडे येण्यात देवालाही विश्रांती प्राप्त होते. अलंकापूरला चला, आळंदीला चला. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांतीचं ठिकाण खरं जर असेल तर ते अलंकापूर आहे. तिथे चला देवा. म्हणजे देवालाही विश्रांती मिळते ती संतांजवळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात नुसता भाव जरी ठेवला. कोणी म्हणेल त्यांच्याकडे जायचं म्हणजे जाण्याला कष्ट आलं, इथून निघायचं तिथे जायचं. आमच्यासारख्याला जाता येणार नाही, जागा सोडता येत नाही, हालचाल जमत नाही. मग आम्हाला कशी काय विश्रांती मिळणार? तुकोबाराय म्हणतात काय नका जाऊ, तुम्ही आज जिथे असाल तिथंच राहा. फक्त भाव ठेवा संतांच्या ठिकाणी. नुसता भाव जरी तुम्ही ठेवला संतांच्या ठिकाणी तर तो भाव तुम्हाला विश्रांती प्राप्त करून देईल. विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, मेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. पण का हो तुकोबाराय, तुम्ही देवाचं नाम सोडून संतांचं नाम घ्यायला जे आम्हाला सांगता, तर देवाचं नाम घेण्यात जसं पुण्य प्राप्त होतं तसं संतांचं नाम घेण्यातही पुण्य प्राप्त होते. तुम्ही आम्हाला सांगितलं, ठीक आहे, पटलं आम्हाला, आमच्या ते ध्यानात आलं. पण देवाचं नाम घेण्यात दुसरा एक महत्त्वाचा लाभ आहे. अनिष्ट निवृत्ती सांगितलेली आहे. केवळ इष्ट प्राप्तीच संतांच्या नामचिंतनाने होते असं नाही, अनिष्ट निवृत्तीही संतांच्या नामचिंतनाने होते. संतांच्या नामचिंतनाने होते. देवाच्या नामचिंतनात पुण्य मिळालं, संतांच्या नामचिंतनात पुण्य मिळालं, तुम्ही आम्हाला सांगितलं. तसंच देवाच्या नामचिंतनात पाप जातं असंच तुम्ही हरिपाठात सांगितलेलं आहे ज्ञानोबारायांनी. तुम्ही आम्हाला सांगितलं ते की हरिपाठात ज्ञानोबारायांनी देवाच्या नामचिंतनातून पाप जाते सांगितलं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील अशी क्षण. नाम मंत्र जप
कोटी जाईल पाप. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची. देवाच्या नामचिंतनातून पाप जातं. असंही अनिष्ट निवृत्तीचं फल ज्ञानोबारांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. मग तुम्ही आम्हाला देवाचं नाम घेतल्याने पुण्य मिळतं हे जसं सांगितलं, तसं संतांचं नाम घेण्याने पुण्य मिळतं हे आम्हाला सांगितलं. पण देवाचं नाम घेण्यामध्ये पाप जातंय, तसं संतांचं नाम घेण्यात पाप जाईल का? तर तुकोबाराय म्हणतात तेही होतं होतं होतं. संतांच्या जपात पाप देखील जातात. हेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पापे कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्म. पाप नुसतं जात नाही, जळून जातं. नुसतं जाणं जळून जाणं याच्यात फरक आहे. नुसतं गेलेलं एखाद्या वेळेला परत येऊ शकतं, पण जळून गेलेलं परत येऊ शकत नाही. तसं इतर साधनाने पाप पळतायत आणि नाम साधनाने पाप जळतात. जळण्यातून ते तर नष्ट झालं, शिवाय त्याच्यातून अंकुरोत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणजे ते तर संपलं, पण त्याच्यातून नवीन निर्मिती काही नाही. जळून जाण्यामध्ये ते कायमचं संपलं जातं. कुठल्याही अंशतः ते पुन्हा येऊ शकत नाही. तसं देवाच्या नामचिंतनात हे फल सांगितलं, तसं संतांच्या नामचिंतनाने पाप जळून जातं का? तर तुकोबाराय म्हणतात हो, संतांच्या नामचिंतनातही पाप जळून जातं. जळतील राशी पात त्या भक्ताच्या चिंतनातून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पातकांच्या राशीत जळून भस्मसात होतील. ज्ञानोबारांचं नामचिंतन करा असं देवाने स्वतः समाधीच्या वेळेला लोकांना जाहीर करून सांगितलं. ज्ञानोबारांना समाधी दिली. समाधी दिल्यानंतर देवाने घोषणा केली. कुठल्याही कार्यक्रमाला मोठा मनुष्य आला, मोठी व्यक्ती आली, मंत्री महोदय आले का ते काहीतरी घोषणा करतात. तसं देवाने ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला एक घोषणा केली. काय घोषणा केली? हे पहा, एका जनो आजपर्यंत देवाचं स्मरण करावं, देवाचं नाम घ्यावं असं वेदात, शास्त्रात, पुराणिकात सर्वत्र सांगण्यात आलेलं आहे. देवाच्या नामचिंतनाचं स्वरूप. पण आज मी तुम्हाला वेगळी दिशा देतो, वेगळा मार्ग सांगतो. जसं देवाचं नामचिंतन करावं हे सांगितलेलं आहे, तसं आज मी तुम्हाला एक विशेष महिमा सांगतो. देवाचं नाम घेणारे जे भक्त आहेत, देवाचं नामचिंतन करणारे जे संत महात्मे आहेत, त्यांचंही नाम घेत चला. आज ज्ञानोबारायांना या ठिकाणी समाधी देण्याकरता सर्व आपण आलेलो आहोत. ज्ञानोबारायांचा महिमा विशेष आहे. रुक्मिणी मातेला देवाने ज्ञानोबारायांचा महिमा सांगितलेला आहे. देव म्हणते रुक्मिणी, हा भंग बघा. आपण रुक्मिणीला देवाने ज्ञानोबारायांचा महिमा सांगितला. तेव्हा आज मी या समाधी सोहळ्याच्या प्रसंगी एक घोषणा जाहीर करतो की आजपर्यंत आमचं नाम घेणाऱ्याला महान फल प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे. पण आज मी असं एक घोषित करतो की ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झालेला आहे. ज्ञानदेव 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 या 4 अक्षराचा जो कोणी जप करील ना, त्याला ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे असं देवाने स्वतः जाहीर केलं. अनिक एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल ऐसा दिधला आशीर्वाद. जो कोणी ज्ञानोबारायांचं नामचिंतन करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल असा देवाने आशीर्वाद घोषित केला. म्हणून देवाने ही घोषणा केली की माझ्या नामचिंतनाप्रमाणे
संतांचे नामचिंतन करा. ज्ञानोबरांच्या नामचिंतनाने पाप जाणार. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतु सर्वज्ञ. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. देवाच्या नामचिंतनाचं जसं फळ तसं संतांच्या नामचिंतनातून पाप जातही अनिष्ट निवृत्ती होते आणि पुण्य प्राप्त होणे इष्टप्राप्ती होते. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्याला संतांचे नामचिंतन करायला सांगतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुलासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुलासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आज वैकपरायण मनोहर महाराज भगत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा हा संपन्न होत आलेला आहे. तरी देवाच्या उत्सवाप्रमाणे संतांचे उत्सव करण्याची आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रणाली आहे. म्हणून देवाची जशी जयंती साजरी करतो आपण तसं संतांची पुण्यतिथी साजरी करत असतो. आयुष्यभर संतांनी जे जीवनात केलं, जे पुण्य संपादन केलं, इतरांनाही पुण्यमार्गाला लावलं, म्हणून त्यांचंही नामस्मरण करत जा. त्यांच्या स्मरणामध्ये आपल्या जीवनात तसाच लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून संतांचे उत्सव आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये करण्याची प्रणाली सुरू झालेली आहे. सर्व संतांचे आपण पुण्यतिथी महोत्सव संपन्न करत असतो. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, नामदेवरायांचा समाधी सोहळा, नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, सर्व संतांचे सोहळे आपण संपन्न करत असतो. म्हणून या प्रकारे देवाची जयंती, महात्म्यांची पुण्यतिथी ही आपल्या वारकरी संप्रदायाची एक मोठी महत्त्वाची साधना. आज त्या दृष्टीने मनोहर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न झालेला आहे. मनोहर महाराजांनी आपल्या जीवनात एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतला, परंतु पुढे जीवनाची वाटचाल भक्तीकडे वळवली. अनेक प्रकारे आपल्या जीवनात काही मिळवण्याकरता अनेक ठिकाणी पर्यटन केलं, अनेक ठिकाणी जाऊन साधना केलेली आहे. पहिल्या कालखंडामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यात वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय संतवीर रामदास बाबा मनसुख वारकरी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष ते रामदास महाराज मनसुख यांनी जी ज्ञानमंदिर संस्था स्थापन केली ती आमच्या गावाजवळच आहे माझ्या. तर तिथे ती स्थापना केली. त्यावेळेला बराचसा काल उत्तरवयातल्या रामदासबाबांच्या मनोहर महाराज तिथे होते आणि तिथे ती ज्ञानमंदिरची धुरा सांभाळत होते. ज्ञानमंदिरात जे जे विद्यार्थी असायचे, जे जे काही कार्यक्रम घडायचे, ते कार्यक्रम घडवण्याची जबाबदारी रामदासबाबांनी मनोहर महाराजांकडे सोपवली होती. मनोहर महाराज त्याप्रमाणे तिथल्या परिसरात त्या ठिकाणी जाऊन तेथे सर्व कार्यक्रम घडवायचे, करायचे, निधी संकलन करायचे, धान्य गोळा करायचे सर्व. आणि तो तिथला उत्सव ज्ञानोबरायांच्या या मूर्तिस्थापनेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तिथला, ते सर्व उत्सवाची जबाबदारी मनोहर महाराज तिथे सांभाळत होते. बरेच वर्ष तिथे ती साधना त्यांनी केली. मीना नदीच्या तीरावर आहे दक्षिण वाहिनी मीना नदी. तिथे त्या एक पुण्यक्षेत्रामध्ये त्यांनी बराचसा काल आपला हा साधनेमध्ये केला. आणि त्यानंतर मग इकडे आले आणि इकडे आल्यानंतरही मिळविली मांदी वैष्णवांची मांदी मिळविली. अनेक ठिकाणी सप्ताह सुरू केले, अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावलं, अनेक नवीन कीर्तनकारही तयार केले, घडवले, वेगवेगळ्या संस्थाही निर्माण केले की ज्या संस्थांमधून आता अनेक विद्यार्थी असं शिक्षण घेत आहेत. म्हणून या मंडपात सर्व टोकाला तिन्ही बाजूंनी ही सर्व टाळकऱ्यांची जी मांदियाळी आहे, हे एक प्रकारे त्यांचंच लावलेलं रोपटं, हे विस्ताराला पावलेलं अनेक प्रकारे करून हे नामचिंतनाचं, भक्तीचं पारमार्थिक वैभव आपल्या वारकरी संप्रदायाचं उभारलेलं आहे. आज
त्याप्रमाणे त्यांनी ही मांदियाळी मिळवली. सर्व ठिकाणी नामसप्ताह सुरू केले. नाम घेणं हे किती महान लाभप्रद आहे. खरं दान तेच आहे. मी सांगितलं दाता तोच एक जाना नारायणा स्मरावी. तेव्हा असं फार पुण्याचं काम मनोहर महाराजांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. आणि या मृत्यूलोकाच्या अबाधित नियमाप्रमाणे त्यांनाही इहलोकची यात्रा संपवावी लागली. जन्माला येतानाच मरणाचा दिवस ठरलेला असतो. जन्म जसा होतो तसा मृत्यूचाही जन्म होतो. जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म निर्माण होतो. मृत्युर्जन्मवताम वीर देहेन सह जायते. देहाबरोबरच मृत्यूही जन्माला येतो आणि ठरलेला दिवस जो आहे त्या दिवशी जावं लागतं. भगवान देखील इथे अवताराला आल्यानंतर त्यालाही वेगळं सोडून जावं लागलेलं आहे. येथे नाही उरवाले अवतार एरते पामर जीव किती, परंतु तो जातात. आपणही जातो, इतरही जातात आणि संतही आपल्या जीवनात जे जात असतात त्यांच्या जाण्याच्या दिवसाला महत्त्व असं आहे की आयुष्यभर केलेली जी सामुग्री आहे, जी साधना आहे ती त्यावेळेला त्याचं स्मरण जिवंत ठेवते, साधना ठेवते. भगवान म्हणतात मी त्यांना मृत्यूच्या वेळेला देखील एक साह्य देतो, त्यांची ती वेळ मी सांभाळतो. म्हणून भगवान अशा प्रकारे भगवंत भक्ताला आपल्या जवळ घेत असतो. मनोहर महाराजांना गेल्या वर्षी आजच्या दिवशी देवाने आपल्या जवळ घेतलं आणि ही प्राणज्योत पंचतत्वात विलीन झाली. देह पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतात पंचभूतांचा हा मेळा असलेला विलीन झालेला आहे आणि याप्रमाणे ते भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. एक वेळ पुंडलिक वरदा नाम घोष करून आपण पुष्पवृष्टी करूया. पुंडलिक